नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतो टाइप्स ऑफ क्वाड्रिलेटरल। याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकला होता मी, त्यामध्ये पण टाइप्स ऑफ क्वाड्रिलेटरल आहेत, पण ते थोडेच होते। जे राहिलेले आहेत ते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा। तर आता पहिला जो क्वाड्रिलेटरल आजचा बघणार आहे आपण तो आहे पॅरललोग्राम। तर आता पॅरललोग्राम मध्ये काय सांगितलेलं आहे बघा। तर पॅरललोग्राम म्हणजे काय, तर पॅरललोग्राम म्हणजे अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल असतात। म्हणजे ज्या क्वाड्रिलेटरलच्या अपोजिट साइड्स एकमेकांना काय असतात तर पॅरलल असतात। अपोजिट साइड्स आर पॅरलल, देन इट्स कॉल्ड एज अ पॅरललोग्राम। ठीक आहे। तर आता त्याची फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी बघा काय आहे, द अपोजिट साइड्स ऑफ पॅरललोग्राम्स आर इक्वल लेंथ। म्हणजे ज्या लेंथ असतात पॅरललोग्रामच्या अपोजिट साइड्स त्या काय असणार आहेत, इक्वल असतात। जसं की आता एडी ला इक्वल काय असणार आहे तुमचं बीसी असणार आहे आणि एबी ला इक्वल काय असणार आहे तुमचं सीडी असणार आहे। म्हणजेच बघा लेंथ ऑफ एबी इज इक्वल्स टू म्हणजे कॉन्करंट इज इक्वल्स टू सीडी आणि दुसरी काय असणार आहे आपली एडी कॉन्करंट बीसी असणार आहे। अपोजिट लेंथ्स आर इक्वल इन लेंथ। ठीक आहे। नेक्स्ट आहे बघा आपलं द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरललोग्राम आर इक्वल इन मेजर। अपोजिट अँगल म्हणजे काय, तर समोरासमोरील जे अँगल असतात त्याला आपण काय म्हणतो अपोजिट अँगल्स म्हणतो। तर आता यामध्ये पॅरललोग्राम मध्ये बघा ए च्या अपोजिट कुठला अँगल आहे तर सी आहे, बी च्या अपोजिट कुठला अँगल आहे तर डी अँगल आहे। म्हणजेच काय झालं बघा, अँगल ए कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला सी असणार आहे आणि दुसरा काय असणार आहे अँगल बी कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला डी असणार आहे। आता थर्ड प्रॉपर्टी काय आहे बघा आपली, द ऍडजसंट अँगल्स इन पॅरललोग्राम्स आर सप्लिमेंटरी। तर सप्लिमेंटरी का असतात, तर दोन साइड्स काय असतात एकमेकांना पॅरलल आहेत। म्हणजेच बघा एडी आणि बीसी एकमेकांना पॅरलल आहे आणि जर एबी जर ट्रान्सफरला घेतली तर इंटिरियर अँगलच्या थेरम नुसार तर काय होतं तर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180। सप्लिमेंटरीचे मिनिंगच ते असते की दोन अँगलची ऍडिशन ही काय असती 180 डिग्री असती। सेम तसंच असणार आहे आपलं। आता इकडचे राहिलेले जे दोन अँगल आहेत म्हणजेच कुठले अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू किती असणार आहे तुमचं 180 डिग्री असणार आहे। थर्ड जी प्रॉपर्टी आहे फोर्थ प्रॉपर्टी आहे द डायगोनल्स ऑफ पॅरललोग्राम बायसेक्ट ईच अदर। आता डायगोनल ऑफ पॅरललोग्राम्स कुठल्या आहेत आपल्या यातल्या, एक तर एसी आहे आणि दुसरी काय आहे बीडी आहे। ठीक आहे। तर आता ओ हे सेंटर घेतलं मी जिथे इंटरसेक्ट होतात तर त्यांनी काय सांगितलंय तर बायसेक्ट ईच अदर म्हणजे इक्वल इन लेंथ होतात। म्हणजेच काय होणार आहे जेवढा एओ असणार आहे तेवढंच काय असणार आहे ओसीचा डिस्टन्स असणार आहे। जेवढा एओचं डिस्टन्स आहे तेवढंच काय असणार आहे ओसी असणार आहे आणि जेवढा बीओ असणार आहे तेवढाच काय असणार आहे ओडी असणार आहे। बीओ इज इक्वल्स टू ओडी। ह्या झालेल्या आहेत आपल्या पॅरललोग्रामच्या प्रॉपर्टीज। आपला जो नेक्स्ट टाइप आहे तो आहे ट्रॅपेझियम। फिफ्थ टाइप बघतोय आपण ट्रॅपेझियम आहे। ट्रॅपेझियम म्हणजेच काय बघा, तर ट्रॅपेझियम मध्ये त्यामध्ये एकच अपोजिट साइड असते ती काय असती पॅरलल असती, अदरवाइज दुसरी पॅरलल साइड असणार ती काय असणार आहे अपोजिट नसते। म्हणजेच बघा डेफिनेशन आहे इन अ क्वाड्रिलॅटरल विथ एक्झॅक्टली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल टू ईच अदर। म्हणजेच आता इथे बघा पॅरलल कुठली आहे, एडी ला पॅरलल काय आहे आपली बीसी आहे। म्हणजे एडी पॅरलल टू बीसी ही एकच पेअर असणार आहे ती आपली काय असणार आहे यामध्ये पॅरलल असणार आहे, अदरवाइज यामध्ये कुठलीही पेअर पॅरलल नसणार आहे। अजून एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे बघा हे दोनच अँगल म्हणजेच काय अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू किती असणार आहेत 180। म्हणजे ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी बट टू पेअर्स ओनली। मीन्स अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू किती असणार आहे 180 डिग्री अल्सो। पण इथं बघा ए प्लस डी हा 180 डिग्री नसणार आहे आणि बी प्लस सी पण हा काय असणार आहे 180 डिग्री नसणार आहे। का, तर एबी आणि डीसी किंवा सीडी ह्या दोन्ही एकमेकांना पॅरलल साइड नाही आहेत, तर इथं एडी आणि बीसी एकमेकांना पॅरलल साइड आहेत आणि एबी ही त्याची ट्रान्सव्हर्सच असल्यामुळे हे दोन आपले इंटिरियर अँगल झाले आणि इंटिरियर अँगलच्या थेरमनुसार ते दोन अँगल काय होतात सप्लिमेंटरी होतात। पुढचा जो टाइप आहे तो आहे काइट। आता काइट म्हणजेच बघा तर काइटची डेफिनेशन अशी असते की टू डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे ऍडजसंट साइड्स आर इक्वल देन इट्स अ काइट। म्हणजेच बघा एबी आणि एडी जर इक्वल असेल आणि बीसी इज इक्वल टू सीडी जर असेल तर हा काय असणार आहे आपला क्वाड्रिलेटरल काइट हा क्वाड्रिलेटरल असणार आहे। ठीक आहे। तर आता फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती बघा द पेअर ऑफ ऍडजसंट साइड्स आर इक्वल।
जे आता मी डेफिनेशन सांगितली सेम तेच, म्हणजेच काय, तर जेवढा AB असणार आहे तेवढीच लेंथ काय असणार आहे तुमची AB इज इक्वल्स टू AD असणार आहे, आणि दुसरं म्हणजेच काय असणार आहे BC इज इक्वल्स टू काय असणार आहे BC इज इक्वल्स टू काय असणार आहे CD असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच आपला हा काय असणार आहे फर्स्ट प्रॉपर्टीज असणार आहे त्याची, जी काय असणार आहे ऍडजसंट साइड. ऍडजसंट म्हणजे एकाला एक लागून येणाऱ्या साइड्स ज्या इक्वल आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, डायगोनल इंटरसेक्ट ऍट राईट अँगल्स. राईट अँगल्स म्हणजे काय, तर 90 डिग्रीचे अँगल्स तयार होतात. तर कुठे होतात, तर डायगोनल्स मध्ये ते तयार होतात. म्हणजेच बघा, हे जर डायगोनल आपल्या इंटरसेक्ट झाल्या तर हा प्रत्येक अँगल हा काय असणार आहे तुमचा 90 डिग्रीचा असणार आहे. म्हणजेच इथं जर आपण O नाव दिलं तर बघा अँगल AOB इज इक्वल्स टू 90 डिग्री, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तसंच BOC इज इक्वल्स टू 90 असणार आहे, COD 90 असणार आहे, आणि AOD पण किती असणार आहे आपला 90 डिग्री असणार आहे. नेक्स्ट आहे वन पेअर ऑफ अपोजिट अँगल्स इज इक्वल. वन पेअर ऑफ अपोजिट अँगल्स म्हणजेच कुठली पेअर आहे ती, तर अँगल B इज इक्वल्स टू काय असणार आहे अँगल D असणार आहे. अँगल B इज इक्वल्स टू अँगल D. म्हणजे काहीट मध्ये पॅरललग्राम मध्ये कसं होतं, तर अपोजिट साइड्स म्हणजे दोन्ही अँगलच्या अपोजिट साइड्स काय होत्या इक्वल होत्या, पण इथं काय फक्त ओनली वन पेअर इज इक्वल असणार आहे. इथं ओनली वन ऑफ द डायगोनल गेट बायसेक्ट इनटू टू पार्ट्स इक्वल पार्ट्स. म्हणजे एकच डायगोनल आहे जी ही आहे BD. ठीक आहे, ती काय होती इक्वल इन लेंथ. म्हणजेच काय होतात जी टोटल लेंथ आहे त्यामध्ये काय होतात हाफ हाफ मध्ये पार्ट्स होतात. म्हणजेच काय असणार आहे जेवढा BO असणार आहे तेवढाच काय असणार आहे आपला OD असणार आहे. BO इज इक्वल्स टू OD असणार आहे. ह्या होत्या सगळ्या आपल्या प्रॉपर्टीज. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.